हॅलो मित्रांनो. चला, आज जरा लवकरच उठलो, पण घरातले काम आवरायला थोडा कंटाळा झाला. जसा तसा डबा बनवला आणि निघालो कामाला. काम आणि घर एवढंच आयुष्य असतं. मोठं झाल्यावर हे आता कळालं. घरात असलो की वाटायचं घर आणि घरचं काम एवढंच आयुष्य, बाहेरचं काही पाहायला मिळतच नाही. आणि कामावर गेलं तर रोज वेगवेगळे अनुभव ऐकावं आणि पाहावं तेवढं कमीच. सासूबाई लवकर उठल्या आणि म्हणाल्या, "अगं, रात्रीची मच्छीची भाजी गरम करतो, त्या आजीला दे." भाकरीसोबत कोरड्या राशांचं विचारलोच नाही हे आईला सांगलं. आणि मग आईने मला झापलं की तुला कसं काहीच आठवत नाही. आईने भाजी गरम केली, मी टिफिन घेतला आणि निघालो. आज आजी माझीच वाट पाहत बसली होती असं मला वाटलं. तिला दिलं, म्हणालो, "मच्छी आहे." माझे हे शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद 1000 पटीने वाढला. तिने लगेच एका मुलाला आवाज दिला आणि म्हणाली, आपण मच्छी खाते हे." बहुतेक हा तिचा नातू असावा. 5 ते 6 वर्षाचं बाळ होतं ते. त्याला पाहून मन फार हळवं झालं. का या लेकराच्या नशिबी असला भोग असावा असं वाटलं आणि तडक निघालो. आज एक माणूस स्वतःची ढेरी लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसला. हे बसमधून पाहत हसत होतो. आज लंच ब्रेकमध्ये पुन्हा ती स्त्री भेटली जी दुसऱ्यांच्या टिफिन खायची. आज तर एक गोष्ट कळाली तिच्याबद्दल. ती म्हणे कधीच टिफिन नाही आणत. कुणाचा पण टिफिन संपवते. कोणी तिला काही बोलू शकत नाही. ती आमच्या ग्रुपच्या बाजूला होती, म्हणून आमच्यातील एक जण तिला म्हणते, "ताई, तुम्ही टिफिन का नाही आणत?" तर ती म्हणते, "मी 3 वाजता उठते आणि घरातील काम करते." आज तिचं बोलणं ऐकून असं वाटलं की तिला खूप मोठी फॅमिली असेल. तर ती म्हणते, "नाही, मी एकटीच आहे." हे ऐकून तर खूप हसलो आम्ही. कारण एकटी आहे, 3 वाजता उठते आणि टिफिन बनवणं होत नाही. किती विचित्र लोक असतात, कळतच नाही. मग नसेल बनवणं होत तर पार्सल मागून खायचं, दुसऱ्याचं टिफिन खावं. त्या मुली पण नसतील आणत आणि वाकडे तिकडे तोंड करतात. आणि आज काही बिहारी मुली पण भेटल्या, ज्या घरचा आधार आहेत. त्या स्वतःच इथं इज्जतीनं काम करून पैसा कमवतात आणि घरी पाठवतात. त्या इथं एकट्याच हॉस्टेलवर राहतात असंही समजलं. त्यांच्याशी बोलून आज खूप काही शिकायला मिळालं. मी आतापर्यंत घर सोडून शिकायला आलेल्याच मुली पाहिल्या होत्या. ह्या अशा मुली पाहण्याची पहिलीच वेळ होती. सॅल्यूट अशा मुलींना. त्यांचे विचार पण एवढे छान होते की खूप भारी वाटलं. त्या आज आमच्या ग्रुपमध्ये सामील झाल्या आणि आम्हाला नवीन मैत्रिणी मिळाल्या. भेटूया उद्या.